संभाजीनगरमध्ये भाजप लोकसभा प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे। आज संध्याकाळी अमित शहा यांची सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा आहे, त्यासाठी जय्यत तयारी केली। अमित शहांची सभा होत असल्यामुळे संभाजीनगरची जागा भाजप लढवणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज लोकसभा निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बैठक होती। दुपारी 2:30 वाजता मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ हॉलमध्ये बैठक होती। 2 दिवस होणाऱ्या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आले। आज मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। टिळक भवनमधल्या या बैठकीत लोकसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकांसाठी कामाला लागलेत। आजपासून राज ठाकरे मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये मॅरेथॉन दौरा करणार आहेत, तर 8 मार्चला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। तिथे ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील। 9 मार्चला मनसेचा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची शहांसोबत बैठक होईल। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज अमित शहांसोबत बैठक होती। जागा वाटपाचा फॉर्म्युला या बैठकीत ठरू शकतो। शिवसेना मात्र 22 जागा लढवण्यावर ठाम आहे। 2019 मध्ये 22 जागा लढलो आणि 18 जिंकलो। यावेळी 22 जागाच हव्या अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात 15 जागांवरून भांडण सुरू आहे। चर्चा मात्र वंचित महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा सुरू आहे, तसा टोला आंबेडकरांनी लगावलाय। त्यांची भांडणं संपल्याशिवाय आमची चर्चा सुरू होणार नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय।